एका जीपे ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली. आरोपीकडून बांगलादेशचा जन्म दाखला हस्तगत. सैफवर हल्ला केल्यावर हल्लेखोर बांगलादेशात पळण्याच्या तयारीत होता. मात्र मुंबईतल्या विक्रोळी पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल गायकवाड, शिपाई सावकारे, कोळेकर यांच्या टीमने हल्लेखोराला शोधलं. यानंतर डीसीपी ढवळेंना कळवून केली अटक. सैफच्या हल्लेखोराला कोणी मदत केली याची चौकशी होणार. हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये हल्लेखोराला काम कसं मिळालं याचा तपास मुंबई पोलीस करणार. चोरीच्या उद्देशाने हल्लेखोर सैफच्या घरात शिरला. मात्र सैफ अली खानचं हे घर होतं हे त्याला माहिती नव्हतं. आरोपी मोहम्मद शहजाद चौकशीत सतत आपलं नाव बदलत होता. काही वेळापूर्वी त्याने आपलं नाव मोहम्मद सज्जाद सांगितलं. त्याआधी मोहम्मद आलियान उर्फ बीजे सांगितलेलं. सैफवरील हल्ल्यावर नंतर आरोपी सतत न्यूज चॅनल पाहत होता आणि घडामोडींचा मागोवा घेत होता. अटकेच्या भीतीने त्याने आपला फोनही बंद केल्याची माहिती. देशामध्ये अवैधरित्या बांगलादेशी येत असतील तर केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय? आदित्य ठाकरेंचा सवाल. बांगलादेशी घुसखोरीवरून आदित्य ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचं प्रत्युत्तर. मातोश्रीवर बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार का? नितेश राणेंचा सवाल. किरीट सोमय्यांचं बांगलादेशींविरोधात सर्च ऑपरेशन. सैफच्या हल्लेखोराला ज्या ठिकाणून अटक झाली त्या ठिकाणचा भाजप नेते किरीट सोमय्यांकडून आढावा. लेबर कॅम्पमधल्या कामगार बांगलादेशी आहेत की नाही याची चाचपणी. भाजपसोबत जाऊ नका असं पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांना सांगितलेलं. शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. तेव्हापासूनच दादांविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र सुरू असल्याचा मुंडेंचा दावा. आरोप करतायत त्यांनी पुरावे दाखवावे. बीड प्रकरणावर योग्य वेळी बोलणार मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. तर मला काय करायचंय, बदनाम करायचंय तर करा, पण बीड जिल्ह्याला नको, मुंडेंचं आवाहन. बीडची बदनामी धनंजय मुंडे वाल्मिक कराडनेच केली. अंजली दमानी यांचं प्रत्युत्तर. बीडमधील दहशत संपून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा आमचा प्रयत्न. दमानी यांची एक्सपोज. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख. एका जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होतीये. या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा, नवाब मलिकांची मागणी. धनंजय मुंडेंनी मन मोकळं केलं हे बरं झालं. गेल्या 2.5 महिन्यांपासून त्यांनी बरंच काही सहन केलंय. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. बीडची सद्यस्थिती पाहता अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना विनंती होती की बीडचे पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांनी घ्यावी. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलंय, कारण पुढे जाऊन धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येईल. बाबासाहेब पाटील यांची माहिती. अजित पवारांनी पुण्याप्रमाणे बीडवरही बारकाईने लक्ष ठेवावं. नाव चेहरा दादांचा आणि काम कोणीतरी दुसरंच करतंय असं व्हायला नको. रोहित पवारांची प्रतिक्रिया. रायगड पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वाद. एकनाथ शिंदे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार. भरत गोगावलेंना पालकमंत्रीपदावरून डावलल्यानं शिवसेनेत नाराजी. पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक. हा निर्णय कोणालाही न पटणारा. रायगडचं पालकमंत्रीपद हुकल्यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. दादा भुसे आणि भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं. भुसे आणि गोगावलेंवर अन्याय झालाय. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली होती. रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना करायला पाहिजे होतं ही मागणी होती. मात्र तसं झालं नाही हा धक्का. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. जे काम करू शकत नाहीत त्यांची बदली झाली पाहिजे. ज्या कमिटी स्थापन केल्या जातील त्यावर योग्य निवड झाली पाहिजे. माजी मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार की नाही यावरून संभ्रम. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्वाळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातल्या दरेगावी वैयक्तिक कारणास्तव 4 दिवसांसाठी गावाला गेल्याची माहिती. पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून शिंदे नाराज असल्याच्या चर्चा. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मेळावा. राज्यामधल्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार. अंधेरीतल्या मेळाव्यात ठाकरे मार्गदर्शन करणार. मंत्री नितेश राणेंचे रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा येथील बेकायदा बांधकामावर कारवाईचे आदेश. 319 बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटीस. छत्रपती संभाजीनगरमधून जन आक्रोश मोर्चा. संतोष देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळावा. मोर्चेकऱ्यांची मागणी. मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारचे भूसर्वेक्षणाचे आदेश. केंद्र सरकारकडून भूमी अधिग्रहण विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती. नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातल्या गावांमध्ये होणार सर्वेक्षण. बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीला रविकांत तुपकरांनी प्रशासन आणि कृषी विभागाला धरलं जबाबदार. रासायनिक खतं जमिनीतील मातीत आणि पाण्यात मिसळल्यानं केस गळती होत असल्याचा तुपकरांचा अंदाज.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेळेत पूर्ण होणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई अहमदाबाद मार्गावर 340 किलोमीटरचं काम प्रगतीपथावर. लोकल बस, मेट्रो आणि मोनोसाठी सरकारचा मोठा निर्णय. तिकिटासाठी सरकार आता एकच ॲप तयार करण्याच्या तयारीत. या एकाच ॲपवरून मुंबईकर लोकल बस, मेट्रो आणि मोनोची तिकीटं काढू शकतात. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला पर्यटकांची पसंती. वर्षभरात 24 लाख पर्यटकांनी दिली भेट. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 9,49,35,00,000चा महसूल जमा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 64% पाणी साठा. मात्र तरीही मुंबईतल्या अनेक भागात तीव्र पाणी टंचाई. ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली असा प्रश्न. 10वी पास बोगस डॉक्टरवर पंढरपुरात कारवाई. डॉक्टरची डिग्री नसतानाही मधुमेह आणि हाडांच्या त्रासावर करत होता उपचार. एका व्यक्तीकडनं 500 रुपये फी आकारल्याची माहिती. वसईच्या पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणाची हत्या. अपघाताचा बनाव करून हत्येची घटना लपवल्याचा प्रकार उघड. पोलिसांकडील हत्या करणाऱ्या आरोपीला अटक. बीड परळी महामार्गावर एसटी बसने 3 तरुणांना चिरडलं. सर्व तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. पहाटे व्यायामासाठी गेले असता अपघात. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर शिवशाही बसला आग. तळेगाव टोलनाक्याजवळ आग. सुदैवाने जीवितहानी नाही. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवडच्या रेणुकादेवी मंदिर घाटात ट्रेलरला आग. या ट्रेलरमध्ये 50हून अधिक टायर होते. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळच्या महागाव ते मुडाणा दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. अपघातानंतर अज्ञात व्यक्तीने मृतदेह नालीत फेकल्यानं घातपाताचा संशय. भिवंडीतल्या पोगाव पाईपलाईन रस्त्यावर 22 वर्षीय ओला चालकाची निर्घृण हत्या. अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभाडीमध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा. दरोडेखोरांच्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू. डॉक्टर गजानन टेकाडे गंभीर जखमी. पूर्व वैमनस्यातनं 2 गटात झालेल्या वादातनं मुकेश शिरसाळे या तरुणाची हत्या. जळगावच्या पिंपराळा हुडको भागातली घटना. गोंदियाच्या नवेगाव बांध इथे रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. अर्जुनी मोरगाव महसूल विभागाची कारवाई. चुलबंद नदीच्या पात्रातनं रेतीचा उपसा सुरू होता. भंडाऱ्यामध्ये ट्रकमधून अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई. वाळू साठ्यासह 3 ट्रक असा 1,31,80,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. गोवा बनावटीचा 1 कोटीहून अधिकचा मद्यसाठा जप्त. मद्यसाठ्याच्या पिकअपसह 1 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या देवळ्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात. 10,000ची लाच स्वीकारताना अटक. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे आठवडी बाजारातील एका दुकानातल्या व्हिडिओ गेम पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. 3,36,000चा मुद्देमाल जप्त. 9 जण ताब्यात. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकमधून डिझेल चोरी. घटना मोबाईलमध्ये कैद. या प्रकरणाची पोलीस कशी दखल घेणार पाहणं महत्त्वाचं. भरदिवसा चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला गोंदिया पोलिसांनी घेतलं ताब्यात. त्याच्याकडून 73,000चा माल हस्तगत. भंडारा आरआरटी पथकाने जेरबंद केलेल्या बिबट्याला सोडलं नैसर्गिक अधिवासात. याच बिबट्याने काल 3 जणांना जखमी केलं होतं. बारामतीत कृषी प्रदर्शनामध्ये 1.5 टनाचा रेडा. कमांडर रेडा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. नाशिकच्या मालेगावात तक्रार निवारण दिन साजरा. यावेळी पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींसंदर्भात घेतली आढावा बैठक. धुळ्यामध्ये जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिकेतर्फे 2 फेब्रुवारीला भव्य मॅरेथॉनचं आयोजन. मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने हॅपी स्ट्रीट फन फेस्टिवलचं आयोजन. आकृती रुग्णालयात माजी क्रिकेटर विनोद कांबळीचा वाढदिवस साजरा. यावेळी विनोद कांबळी भावूक. रुग्णालय प्रशासन तसंच चाहत्यांचे मानले आभार. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू शास्त्रज्ञ किरण फाळके यांचं निधन. ॲक्युपंक्चर शास्त्राचा त्यांना चांगला अनुभव होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 जानेवारीला प्रयागराजला जाणार. महाकुंभात अमित शहा स्नान करणार. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात बाबाचा अनोखा अवतार. हे बाबा केवळ हातावरच नाही तर पायात आणि मानेवरही घालतात घड्याळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.